सगळं भुजबळ अंगार कोणतरी इमानाने वरून हेलिकॉप्टर 10 खर्चाला हालत का मराठे सकाळपासून उपास शेतकरी हालणार आणि मग आपण तर काही नाही एक बिस्किट दिलं मला कोण काय चालता तुम्हाला बघितलं की मला ओळख यायची कारण तुम्हीच माझे मायबाप आहेत तुम्हीच आशीर्वाद दिला की माझ्या अंगात हत्तीचं काय 10-10 20-20 100-100 हत्तीचं बळ चढतंय मी कोणाला मोजतच नाही तुमच्या पुढे माझा पण फक्त समजून घेत जा मी जे पाऊल उचलतो ते तुमच्या हिताचं उचलतो मी आडमुठा नाहीये माझ्या जागेवर जर दुसऱ्या जातीचा नेता असता ना एवढी पब्लिक म्हणलं एका दिवसात धिंगाणा केला असता समजून घ्या मी काय सांगतो आधी नुसतं गोंधळात राहू नका मला तुम्हाला डाग लागून द्यायचा नाही आणि पॉवर बी तुमच्याच हातात ठेवायची मला सगळं विचारपूर्वक वागायला लागतं इतकी पब्लिक मराठवाड्यात जमली नुसता मराठवाडा जरी बाहेर निघाला ना मुंबईतल्या अख्ख्या लोकांना मुंबई सोडा लागून बघ यांचे दांडुके काहीच करणार नाही त्या टायमाला मराठा तराला लागल्या पण मला खूप जबाबदारीनं काम करायचं माझ्या मराठ्याला कुणी डाग लावू नये म्हणून 2 संध्या दिल्यात आता दिली 1 महिना वेळ तुम्हाला बोलायला जागा करायची मला त्यांना महाराष्ट्रातल्या जनतेच्या नजरेतून ते पडले पाहिजे मला तुम्हाला बोलायला संधी आरडूच नका आता तुम्ही खाली बसात म्हणून नका तुम्ही गपचीप ऐका काही होत नाही महत्वाच्या विषयाला हात घातला तुमच्या आरड्यामुळं गोरगरीब समाज बघा कडीला उभा राहायला जागा नाही तरी उभा राहिलाय उगा गप बसा नाही ते खाली बसा म्हणणाराला त्यालाच बाहेर काढा ऐकून घे उभा राहून दे काही फरक नाही पडत ऐकून घे विषय लय महत्वाचा चाललाय आणि आरडाच करू नका तुम्ही तुम्हाला सांगतो मला मुलगा म्हणून माझ्या खांद्यावरती समाजानं जबाबदारी दिली तुम्ही जसे मराठा सेवक येत तसा मी सुद्धा मराठा सेवक काय वाजत आहे रे अरे लावानं काढी दिला मला काही सुचना नाही इकडे मला वाटलं काय चाललं अरे ते बंद करा ते त्यालाच आरडून राहिले हो मला समजून घ्यायचा आधी शिका माझ्या जागेवर दुसरा कोणी असता मला डाग नाही लावायचा कोणाला आतापर्यंत काही करून बसला असता मी इतकं फुकून पाऊल टाकतोय की मराठ्याला डाग लागून द्याय नाही मराठ्याला एवढाही खर्च तुम्ही द्याय नाही आरक्षण मात्र आणायला लागलं आतापर्यंत 57 लाख नोंदी म्हणजे 3 जरी धरले तरी 1.5 कोटीला आरक्षण मिळालंय कोणाला खर्चटलं का मुंबईला गेले सुखरूप माघारी आणले की नाही सगळे नाही तर एखादा मला असता करा आंदोलन कसलं की आणि ते पळून गेलं असतं जहाजात बसून म्हणून जरंगे त्या अवलादीचा नाही तुमचं रक्त पिऊन माझा संसार का मोठा करणारी पैदास माझी नाही मला म्हणून मी म्हणत असतो मला डावं टाकून देत जा सरकारने 1 महिन्याचा वेळ मागितला दिला तेच फसले मला आणखीन डाव टाकू द्या म्हणजे गिरीश महाजनला बेल्ट बदलायची येळी मला डाव टाकू द्या कारण ती आपल्यावर डाव टाकायला लागले तुम्हाला माहित नाही त्यांनी आज काय डाव टाकले 2 ते 3 डाव टाकले मी तुम्हाला 20 तारखेला सांगत हो ते थोडे सांगण्यासारखे नाहीत म्हणून का कारण जे संभाजीनगर मध्ये कधीच शक्य नाही ते आज सरकारनं करून घेतलंय संभाजीनगर मध्ये जी गोष्ट शक्य नाही या आंदोलनामुळे इथं ठेवली